महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन धुळे जिल्हा शाखेच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात एक दिवसीय लाक्षणिक संप। सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन यांनी दिनांक 31/12/2024 रोजी सन 2024-25 निवड सूची वर्षात पदोन्नती कार्यवाही जलद गतीने करण्याबाबत परिपत्रक काढले असून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 100 दिवसाच्या कार्यक्रमात सर्व राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांची पदोन्नतीची कार्यवाही जलद गतीने करण्याबाबत निर्देश दिले आहेत। परंतु वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे सेवा प्रवेश नियम मंत्रालय स्तरावर प्रलंबित असल्या कारणामुळे परिचर्या संवर्गातील सर्व कश पदांची पदोन्नती मागील अनेक वर्षापासून रखडलेली आहे। यामध्ये प्रामुख्याने पाठ्य निर्देशिका तसेच विभागीय परिसेविका, सार्वजनिक आरोग्य निर्देशिका, सहाय्यक अधिसेविका या पदांची देखील पदोन्नती रखडलेली असून पदोन्नती या सेवा ज्येष्ठतेच्या आधारेच काढावी ही संघटनेची आग्रही भूमिका आहे। संघटनेतर्फे गेल्या अनेक वर्षापासून या पदाच्या पदोन्नतीसाठी पत्रव्यवहार तसाच बैठकीद्वारे चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला असून देखील सदर पदोन्नत्या प्रलंबितच आहेत। त्यामुळे परिचर्या संवर्गामध्ये संतप्त भावना निर्माण झाल्या असून अखेर परिचारिकांना न्याय देण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला असून आज दिनांक 20 फेब्रुवारी 2025 पासून एक दिवसाचे 24 तास काम बंद आंदोलन करण्यात येत असून एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला असून आज धुळे जिल्हा रुग्णालय आवारात परिचर्या संवर्गाच्या सर्व कस पदोन्नती ही महत्त्वाची मागणी आहेत। तसेच परिचारिकांना मिळणारे भत्ते विशेषतः परिचर्या भत्ता, ग्रामीण रुग्णालयातील परिसेविका पद पुनर्जीवित करणे, बंधपत्रित परिचारिकांचा सेवा कालावधी नियमित करणे, बक्षी समिती खंड 2 मध्ये परिचर्या संवर्गावर झालेला अन्याय दूर करणे, परिवीक्षा कालावधीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमधून आधी परिचारिका पद वगळावे आदी मागण्यांसंदर्भात या ठिकाणी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला। तर सदर मागण्या पूर्ण न झाल्यास पुढे या मागण्यांसंदर्भात बेमुदत बंद पुकारण्यात येईल, संप पुकारण्यात येईल असा इशारा या माध्यमातून देण्यात आला आहे। गव्हर्नमेंट महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन धुळे जिल्हा शाखा अध्यक्षा प्रतिभाताई घोडके, उपाध्यक्ष अमरजित पवार, सचिव सुवर्णाताई सूर्यवंशी, सिद्धार्थ शिंदे, मनुदया लोंढे, कविता सरदार, मनीषा कुलकर्णी, निलेश चावरे, ओंकार बसवाल, महेंद्र पाटील आदी सर्व पदाधिकारी कर्मचारी या एक दिवसीय लाक्षणिक संपात सहभागी झाले होते। कडून आज आपण महाराष्ट्रामध्ये आपल्या मागण्यांसाठी 1 दिवसाचा 24 तासाचा